ठरलं तर मागच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे अर्जुन सायलीला सांगत असतो की इथे प्रियाचं काहीतरी नाटक आहे. तिने यामध्ये सगळ्यांना अडकवायला पाहत आहे आणि तुम्हाला न समजता ही इथे काहीतरी नाटक करेल आणि तुम्ही या सगळ्यामध्ये मला सोबत हवायत. तेव्हा सायली बोलते तुमच्या डोक्यात काही ना काही राहतच असतं आणि ते निघून जाते. पण ती निघून जाताना तिला वाटतं काहीतरी नक्की काहीतरी आहेच आणि तिच्या मनात एक शंका येते. जे सर म्हणतात ते कदाचित खरं असू शकतं. जर प्रिया इथे येऊन काहीतरी करायला लागली तर हे आपल्याला नाटक पाहायला हवे. इथे प्रिया येऊन ती नाटक चालू करते आणि तिथे सांगून येते की मी बाहेर चालले, माझं जरा पोट दुखतंय. यामध्ये सगळ्यांना समजते की तन्वी नाटक करत आहे आणि ती पोट दुखते म्हणून सांगून ती पिक्चरला गेली होती. तेव्हा सायली मनात घेते की प्रियाची पाठलाग करायला हवी आणि ती काय सत्य आहे ते पाहायला हवे. इथे प्रियाने तयारी केली असते की कॅन्डल लाईट डिनर, रेड कलरचं डेकोरेशन आणि ती रोमॅन्टिक वातावरण तयार करते आणि अर्जुनवर किती तिचं प्रेम आहे हे सगळं दिसण्यासाठी तिचा डाव असतो. तेव्हा ती अर्जुनला सांगते की अर्जुन तू कबूल कर, तुझं माझ्यावर प्रेम आहे. तू सायलीवर अजिबात प्रेम करत नाही, तू सांग माझ्यावर तुझं प्रेम आहे. खरं तर अर्जुन प्रेमाचा नाटक करत असतो पण तो लिमिटमध्ये. तिला तो सांगतो मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही आणि तिची मनमानी तो सहन करत असतो. एका पॉइंटला अर्जुन चिडलेला असतो तेवढा तिथे सायली आलेली असते आणि अर्जुनच्या यामध्ये सगळी सायली ऐकत असते. तेव्हा अर्जुन बोलत असतो माझं तुझ्यावर प्रेम नाही, माझं फक्त मिसेस सायलीवर प्रेम आहे. तिथे सायली हे सगळं ऐकत असते आणि तिला अर्जुनचं खरं प्रेम समजतं. मी अर्जुन सरांवर जितकं प्रेम करते तेवढंच प्रेम अर्जुन सर माझ्यावर करतात. इथे प्रिया, सायली आणि अर्जुन अचानक निघून गेले त्यामुळे सगळ्यांना धक्का बसतो आणि सगळेजण घरी यायला निघतात आणि तेवढ्याच सगळ्यांची तिथे एंट्री होते आणि सगळ्यांनी प्रियाचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा अर्जुन बोलतो खबरदार, मी तुझ्यावर कधीही प्रेम केलं नाही आहे आणि या सगळ्यामध्ये मी फक्त सायलीवर प्रेम करतो आणि यामध्ये मला अडकवायचा प्रयत्न करू नकोस. आणि अर्जुन सांगतो यामध्ये माझं प्रेम फक्त सायलीवरच आहे. आणि हे रविराज सगळं ऐकतात आणि ते समजतात की तन्वी म्हणजे प्रिया हे सगळं अर्जुनला प्रेमाच्या जाळ्यात पाडण्यास भाग पाडत आहे. रविराज चिडतात आणि इथे प्रतिमाही चिडते आणि बोलते तन्वी तुझं हे काय चाललंय आणि खानकन थोबाडत देते. इथे प्रिया खोटं नाटक करून अर्जुनला अडकवायला पाहत असते आणि त्याचा सगळ्यांना राग येतो. सायली सांगते मला आधीच संशय आला होता हिच्यावर आणि ही आश्रमात होती तेव्हा ही असंच नाटक करत होती आणि सगळा प्रकार सायली सांगायला लागते आणि प्रिया सांगते कुठलाही प्रकार ह्याच्याशी जोडू नकोस. तेव्हा प्रतिमा प्रियाला बोलते तो सायलीचा नवरा आहे ना, मग तू का अशी करतेस. तेव्हा रविराज तिथे येतात. ते रविराजला पाहिल्यावर प्रिया गेम बदलते. तेव्हा ती रविराजांना सांगते की बाबा हिनेच मला इथे बोलवलं, इथे सायली नाही तू इथे ये. तेव्हा अर्जुन बोलतो हे सगळं ही खोटं बोलते, मी इथे हिला झिडकावत होतो. आणि अर्जुनला इथे पॉइंट मिळालेला असतो आणि प्रियाला सगळ्याच्या नजरेतून पाडण्यासाठी अर्जुन तेच करत असतो. आणि हे डेकोरेशन मी केलं नाही, हे डेकोरेशन हिनेच केलं आहे. हिने मला आवाज दिला, हिचं ऐकून मी खाली आलो आणि ही मला प्रेमाचं सांगून माझ्यावर प्रेम करतोस ना. तेवढ्या तिथे सायली आल्या. सायलीला जे काही घडलं ते तुम्ही तिला विचारू शकता. तेव्हा सायली अर्जुनच्या बाजूला उभी राहून सांगते हो हे सगळं प्रियानेच केलं आहे. यामध्ये ही अर्जुनला सांगत असते माझ्यावर तुझं प्रेम आहे, माझ्यावर तुझं प्रेम आहे, आता हिचं भांडं फुटलं आहे. अशा सगळ्या सायली गोष्टी सांगत असते. आता इथे रविराज चिडलेले असतात. तेव्हा रविराज बोलतात मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मी तुला आधीच सांगितलं होतं सायली आणि अर्जुनमध्ये तू मध्ये पडू नकोस. त्यांचा सुखासुखी संसार चालू आहे, त्यांच्यामध्ये तू पडू नकोस. आणि या सगळ्यामध्ये तू माझी मुलगी असल्याचा मला लाज वाटते. रविराज प्रियाच्या थोपडीत देतात आणि सांगतात सायली आणि अर्जुनच्या पासून लांब हो. सायली आणि अर्जुन एकत्र येणार कारण की सायली प्रेग्नेंट आहे. आणि इथे सायलीबाबत कल्पनाने एक भविष्यवाणी आणि खुलासा केलेला असतो. आता प्रियाचं भांडं तर फुटलंय आणि दोनदा थोबाडीत खाल्यामुळे तिची अक्कल पुन्हा येणार का, आणि हे पुढं पाहण्यास चुकाचं ठरणार आहे.